नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालाला 31 ऑक्टोबरला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्या निमित्ताने आपल्या 1 वर्षाच्या कार्यपूर्तीचा एक प्रकारे अहवालच महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करण्यासाठी आणि आपल्या वतीनं आमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज ही माध्यमांसमोरची त्यांची पहिली मुलाखत झी24 तासवर होते. स्वागत करूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्रजी, आपलं स्वागत. थँक्यू. नमस्कार. देवेंद्रजी, 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या सरकारची सर्वात मोठी अचीवमेंट एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल की हे या सरकारने 1 वर्षात केलं, आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकाल, पण एक गोष्ट कुठली की ज्याचा तुम्हाला आज मागे वळून बघताना अभिमान वाटतो? एक गोष्ट जी आमच्या सरकारने केली आणि जी खऱ्या अर्थानं गेम चेंजर आहे ती म्हणजे जलयुक्त शिवार. आणि हे केवळ मीच म्हणतो असं नाही, स्टॉकहोमच्या वॉटर कॉन्फरन्समध्ये भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंगजी यांनी सांगितलं की भारताची गेम चेंजर योजना जर कुठली असेल तर महाराष्ट्राची जलयुक्त शिवार ही योजना. आणि काय गेम चेंज केला आहे बघा. 1 वर्षामध्ये, 1 वर्षापेक्षा देखील कमी कालावधीमध्ये 6000 गावांपेक्षा जास्त गावांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त छोटी आणि मोठी वर्गणी जनतेचा पैसा खर्च झाला. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा तुम्हाला उदयजी सांगतो. आपण आत्ता त्याचं संपूर्ण त्यातनं किती आपण सिंचन क्षमता तयार केली किंवा नेमका किती पाण्याचा साठा तयार केला याच्या मोजमापाची एक पद्धत ठरवली होती आणि ती प्रत्येक जिल्ह्यातनं आज ती मोजमाप होऊन आपल्याकडे आलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढ्या कमी कालावधीमध्ये 24 TMC पाणी या महाराष्ट्रामध्ये आपण या योजनेतनं तयार करू शकलो. 24 TMC पाण्याचा अर्थ काय आहे? 6 लाख एकराला सिंचन देता येईल एवढं पाणी. आणि आता याचं जर कंपॅरिझन आपण केलं तर पूर्वीच्या सरकारच्या ज्या योजना होत्या त्याच योजनांमध्ये 24 TMC पाण्याचा साठा तयार करण्याकरता एस्टिमेट रेटनी 7200 कोटी रुपये लागले असते. जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीप्रमाणे 13000 कोटी रुपये लागले असते. आम्ही ते केलं 1400 कोटी रुपयात, केवळ 1400 कोटी रुपयात. आणि 1 वर्षाच्या आत. आणि जर आपण जुन्या सरकारचा कालावधी त्याला किती लागायचा आहे जर बघितलं असतं, किमान 3.5 ते 4 वर्ष एवढा पाणीसाठा तयार करण्याकरता लागले असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाण्याची लोकचळवळ हे आमचं सरकार जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तयार करू शकलं. आणि अतिशय लो कॉस्ट सोल्युशन की ज्यातनं आज मराठवाड्यामध्ये इतका मोठा दुष्काळ पडला, पण परतीच्या पावसामध्ये ज्या ज्या ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामं झाली होती ती भरलेली आहेत. उस्मानाबादमध्ये बघा, सोलापूरमध्ये बघा. आणि आत्ता मी ज्यावेळेस काय परिस्थिती रबीची राहील याचा आढावा घेत होतो, सर्व कलेक्टर्सनी मला मराठवाड्यातल्या सांगितलं की मराठवाड्यामध्ये रबीचं क्षेत्र हे दुपटीने किंवा तिपटीने वाढू शकेल इतकी आता लोकांमध्ये तिथे उत्साह आहे. त्यामुळे मी सांगतो या सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, देशामध्ये जे पथदर्शी काम झालं ते महाराष्ट्राने करून दाखवलं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून. आता हे झालं अचीवमेंट बद्दल. आता मला सांगा, या सरकारचं सर्वात मोठं अपयश काय आहे? या सरकारचं एकच अपयश मी म्हणू शकेल आणि ते अपयश आहे की सरकारच्या योजनांचं कम्युनिकेशन हे योग्य प्रकारे आम्ही अद्यापही करू शकलो नाही. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे वर्षपूर्ती साजरी करायची नाही, वर्षपूर्ती सेलिब्रेशन नाही, कम्युनिकेशन असेल. आणि त्यामुळे 1 वर्ष काय साजरं करायचं आहे? 1 वर्षात होतं काय आहे? 5 वर्षाचं एक टर्म असते. 5 वर्ष आपल्याला परिवर्तनाकरता दिली आहेत. हा एक टप्पा आहे. पण या 1 वर्षात इतक्या गोष्टी आपण केल्या त्या कम्युनिकेट केल्या पाहिजे. मला असं वाटतं की आम्ही कम्युनिकेशनमध्ये कमजोर आहोत. कम्युनिकेशनचे आमचे चॅनल्स कमी पडत आहेत आणि आमच्या विरुद्ध जे काही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याची तीव्रता अधिक आहे. आणि मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की किती असलं तरी लोक हुशार आहेत, लोकांना समजतं, पण तरी देखील हे कम्युनिकेशन अधिक सुधारायचा प्रयत्न आम्ही करू. सीएम साहेब, 1 वर्षात प्रामुख्याने तुमच्या समोर आव्हान मोठं होतं ते दुष्काळाचं.
एकीकडे राज्यात दुष्काळ आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की त्यांच्या शेतमालाला सुद्धा भाव मिळत नाहीये. सोयाबीन असो, कापूस असो, ऊस असो, ही सगळी नगदी पिकं आहेत, त्यांचे भाव मागच्या वेळच्या पेक्षा तुलनेत घसरलेले आहेत. तुम्ही विरोधात असताना अगदी कापसाला 6,000 रुपये क्विंटल भाव द्यावा अशी मागणी सुद्धा आपण केली होती. मग आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर हा भाव तुम्ही का देऊ शकला नाही? महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला याची कल्पना आहे की केंद्रामध्ये जेव्हा युपीएचं सरकार होतं त्यावेळी युपीएच्या सरकारनं जो काही करार आंतरराष्ट्रीय व्यापार पेठेमध्ये केला त्या करारानंतर आपल्यावर बरीच बंधनं आली. करार तर असाही होता की मिनिमम सपोर्ट प्राइसच देता येणार नाही, पण तो मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी तो रद्द केला. पण आम्ही अशा प्रकारचे करार केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आता आम्हाला धानाला प्रोत्साहनपर पैसे द्यायचे होते, पण आपल्या त्या करारामुळे धानाला बोनस देता येत नाही. शेवटी आम्ही त्यातनं मधला मार्ग काढून 250 रुपयाचं प्रोत्साहन म्हणून ते दिलं, ज्याच्यावर ऑब्जेक्शन आले आहेत, पण ठीक आहे, त्याचा आम्ही सामना करू. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा करारात मधनं आज शेतकऱ्यांची अवस्था ही वाईट झाली आहे. पण आम्ही काय केलं ते देखील सांगतो. मागच्या वर्षी कापसाला केंद्र सरकारनं 4,050चा भाव घोषित केला, पण कापसाचे भाव खाली येऊन 3,200 रुपयांनी खरेदी सुरू होती आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. तातडीनं महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केंद्र उघडले. 800 रुपये आम्ही दिले आणि 4,050ने ती खरेदी करायला लावली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 1 कोटी क्विंटलपेक्षा जास्त कापूस हा महाराष्ट्र सरकारने, म्हणजे एकूण महाराष्ट्रात झालेल्या कापसाच्या 70% पेक्षा जास्त कापूस हा आम्ही खरेदी केला आणि त्याला 800 रुपये आम्ही दिले. आम्ही हा क्लेम नाही केला की आम्ही सबसिडी दिली, पण जर आम्ही हे 800 रुपये दिले नसते आणि त्याच्यानंतर आमच्या या 800 रुपयांमुळे फायदा काय झाला की नंतरच्या काळात व्यापाऱ्यांनी भाव 4400 रुपयांपर्यंत नेला. तर मार्केट इंटरव्हेन्शन हे जुन्या सरकारने नव्हतं केलं, हे आम्ही केलं. आणि म्हणून आमचा प्रयत्न सातत्याने आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला पाहिजे की प्राइस स्टॅबिलायझेशन हे केव्हा होऊ शकेल, हे व्हॅल्यू ॲडिशनने होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये आज कापूस पिकवणाऱ्या क्षेत्रामध्ये कापसाचं व्हॅल्यू ॲडिशन होत नाही. 25% व्हॅल्यू ॲडिशन आहे, 75% कापूस असाच आपण बाहेर देतो आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळूच शकत नाही. आणि म्हणून आता आम्ही प्रयत्नपूर्वक ते व्हॅल्यू ॲडिशन सुरू केलं. इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क्स जे 10 कापूस पिकवणारे जिल्हे आहेत तिथे सुरू करायचे. पहिला पार्क आम्ही अमरावतीला सुरू केला, 8 युनिट तिथे सुरू झाले, अजून 10 युनिट तिथे येऊ घालतायत. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे युनिट्स येत आहेत. जर इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क आला तर आपले जे पंतप्रधानांचं स्वप्न होतं की फायबर टू फॅशन किंवा फार्म टू फॅशन, त्या स्वप्नाकडे आपण या इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कमधून जाऊ शकतो. एका वर्षामध्ये आम्ही हे अचीव करून दाखवलं. इतक्या वर्ष केवळ आम्ही सांगत होतो कापूस होतो तिथे कापसावर व्हॅल्यू ॲडिशन करा, कधी झाली नाही. विदिन 1 इयर आम्ही ते करून दाखवली. सेम सर, तुम्ही आता जलयुक्त शिवारचा उल्लेख केलात. पावसाळ्याच्या आधी तुमच्या ज्या जिल्ह्यांमध्ये व्हिजिट्स व्हायच्या तेव्हा तुम्ही जलयुक्त शिवारचा आढावा पण घ्यायचा. कामं जोरात झाली, जिथे जिथे पाऊस पडला जिथे तिथे जलयुक्त शिवारला यश सुद्धा मिळालं हे मान्य, पण काही तक्रारी सुद्धा समोर येतात. लातूरमधील कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार संदर्भात काही तक्रारी आहेत. हे नक्की काय, याची चौकशी कितपत आणि किती प्रकरणं ही मोठी आहेत अशा या प्रकारच्या सुद्धा तक्रारी आहेत. आपण या संदर्भात काय सांगा? 2 प्रकारच्या तक्रारी येत आहेत. काही सिमेंट नाले बंधारे जे आहेत ते सिमेंट नाला बंधारे त्या ठिकाणी वाहून गेले, पण हे कधीचे होते, हे 2012 साली तयार झालेले होते आणि 2012 सालचे ते वाहून गेले आहेत. पण ठीक आहे, तेव्हाचे असले तरी ते वाहून जाणे गंभीरच आहे. दुसरी एक तक्रार आली की बिना निविदांची कामं केली. या संदर्भात मागच्या काळामध्ये काही निविदा काढून त्या संदर्भातले रेट फिक्स करून ते वर्क ऑर्डर दिले होते आणि ते जूनपर्यंत व्हॅलिड होते. त्याच्या अंतर्गत झालेली ती कामं आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या काळात जी कामं सुरू केली ती 100% आम्ही ई टेंडरिंगनी केलेली आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, या जलयुक्त शिवारमध्ये आम्ही, आपल्याला माहिती आहे सिमनिक नावाची आमची साईट आहे, या साईटवर प्रत्येक कामाचे 3 स्टेजमधले फोटो आहेत, रिअल टाइम फोटो आहेत, गुगल इमेज आहे आणि याच्यासोबत इंटरनल मॉनिटरिंग आणि थर्ड पार्टी मॉनिटरिंग ठेवलं आहे. तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात कामं होत असताना कुठेच गडबड होणार नाही असं माझं मत नाही. कुठे झाली असेल तर मी पहिल्याच दिवशी सांगितलं सहन करणार नाही, कडक कारवाई केली जाईल.
आपण जलयुक्त शिवारचं यश एकीकडे सांगत असतानाच आज सुद्धा महाराष्ट्रात एकूण झालेलं पर्जन्यमान लक्षात घेतलं तर ते कमी आहे. दुष्काळी परिस्थिती अजूनही संकट महाराष्ट्रावर आहे. असं असताना आज आपण शहरी भागांकडे कर लावतो, क्रॉस सबसिडायझिंग करतो, पण मग नगदी पिकं घेणारे ऊस, कापूस किंवा द्राक्षासारखे शेतकरी यांना क्रॉस सबसिडाईज करायला का सांगत नाही दुष्काळासाठी? म्हणजे डिफरन्शियल रेटिंग त्यांना पाण्याचं का करत नाही, कॉस्ट ऑडिट का करत नाही आणि सिंचनावर ऊस नेत नाही? तर पिण्यासाठी पाणी असेल का ऊसासाठी असेल याचा कटू निर्णय सरकार कधी घेणार? नाही, मुळामध्ये आपण एक निर्णय घेतलाच आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये ऊस संपूर्ण जे पीक आहे हे ड्रिपवर आलं पाहिजे आणि त्याकरता आपण कायद्यातली तरतुदीचा वापर करून तसं नोटिफिकेशन काढायला सुरुवात केलेली आहे. पण हे एका दिवशी करता येत नाही. शेवटी ही गोष्ट खरी आहे की आज ऊसाचा शेतकरी तुलनेनं कापसाच्या शेतकऱ्यापेक्षा सधन आहे, पण तरी देखील त्याच्यासमोर चॅलेंजेस आहेत. त्यामुळे आज क्रॉस सबसिडी आपण कोणाला मागू शकतो? तर आज आपण त्या लोकांना मागू शकतो की ज्यांच्याकडे तुलनेनं जास्त साधन संपत्ती आहे. शेवटी आमची जी अर्थव्यवस्था आहे ही अभावाची अर्थव्यवस्था आहे. अभावाच्या अर्थव्यवस्थेत कोणाहीकडनं पैसे मागितले तरी त्याला त्याचा पिंच होणारच आहे, पण तुलनेनं ज्याच्याकडे थोडे जास्ती पैसे आहेत त्यांनी तुलनेनं जो अडचणीत आहे त्याच्याकरता काही वाटा द्यावा, एवढंच याच्या पाठीमागचा विचार आहे. याच खुर्चीवर बसून आपण निवडणुकीच्या आधी प्रचार करताना एक वाक्य बोलला होता. तुमच्या प्रचाराच्या प्रत्येक सभेत देखील ते वाक्य होतं आणि ते म्हणजे घोटाळेबाज मंत्र्यांना आम्ही तुरुंगात घालू. अर्थात हे घोटाळेबाज कोण आणि कुठल्या पक्षाचे हे देखील उघड होतं. आज आता 1 वर्ष पूर्ण होत आलं, ते घोटाळेबाज मंत्री साधे चौकशीला सुद्धा धूप घालत नाही आहेत. आपण काळजी करू नका. जे जे घोटाळेबाज आहेत त्यांची जागा निश्चित करून ठेवलेली आहे. चौकशी अतिशय वेगानं चाललेली आहे. चौकशीमध्ये अनेक गोष्टी क्लिअर होत आहेत. अनेक लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. शेवटचा जो व्यक्ती आहे ज्याच्या सह्यांनी हे सगळं झालेलं आहे असा प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर कारवाई होणारच. यात कुठली राजकीय सेटलमेंट होणार नाही. काहीही झालं तरी राजकीय सेटलमेंट होणार नाही, कारण सेटलमेंट करणारे आम्ही लोकच नाही. पण चर्चा सुरू असते की राष्ट्रवादी काँग्रेसचा वापर, भाजप या सगळ्या प्रकरणाचा दबाव राष्ट्रवादीवर ठेवून, म्हणजे जलसंपदा घोटाळा असेल, राज्य सहकारी बँक घोटाळा असेल, त्याचा सगळा दबाव ठेवायचा, बागुलबा उभा करायचा आणि दबाव ठेवून राष्ट्रवादीचा जिथे गरज आहे तिथे वापर करायचा, अशी जी भाजपची रणनीती आहे, अशी या संदर्भातली चर्चा जी बाहेर सुरू आहे त्या चर्चेबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्हाला राष्ट्रवादीचं कामच नाही आहे. आमच्याजवळ पूर्ण मेजॉरिटी आहे आणि विधान परिषदेमध्ये आमचं बिल त्यांनी पाडलं तर आपल्या कायद्याच्या माध्यमातून विधानसभेमध्ये ते पुन्हा पास केलं की ते मंजूर होऊ शकतं. त्यामुळे आम्ही काही त्यांच्या मदतीवर सरकार चालवायची. एक मिनिट थांबवतो तुम्हाला. प्रामुख्याने शिवसेनेने जर या घडीला म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना भाजपचे संबंध आहेत अचानक पाठिंबा काढला तर राष्ट्रवादीची गरज पडली तर तुम्ही घेणार नाही का? बरं शिवसेना पाठिंबा काढेल? कारण काय? काही कारणच नाही. ठेवली असं चित्र नाही ना, कारण 100% टीका होत आहेत. नाही नाही, असं तुम्हाला वाटत असतं, पण आमचे संबंध काय ते आम्हाला माहिती आहेत आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही 2 पक्ष नीट चाललो आहे. आम्ही 2 वेगळे पक्ष आहोत, वेगवेगळ्या निवडणुका लढलो आहोत, पण 25 वर्ष सोबत कसं राहायचं याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे आज सोबत राहणार. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, राष्ट्रवादीची मदत घेण्याची आम्हाला गरज पडणार नाही. दुसरी गोष्ट सांगतो, हे सरकार 5 वर्ष नीट चालेल. सत्तेत आल्यानंतर अनेक गोष्टींचा गाजावाजा झाला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट होती राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण. त्याला 2 महिन्याची मुदतवाढ, 4 महिन्याची मुदतवाढ, आता जवळपास वर्ष आले अजून गृहनिर्माण धोरण जाहीर का होत नाही. खास करून बिर्डी चाळ असेल, मुंबईतील धारावीचा विकास असेल, हे का रखडले? आणि अशी दबक्या आवाजात चर्चा आहे की भाजपच्या मधील असलेल्या बिल्डर लोकांचा दबाव असल्यामुळे हे कुठेतरी ढकललं गेलंय किंवा याची घोषणा होत नाही, अशी चर्चा आहे. आपण काय सांगाल या संदर्भात? पहिली गोष्ट अशी की 1 वर्ष वगैरे बिलकुल नाही. मे महिन्यामध्ये आपण गृहनिर्माण धोरण जाहीर करू असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर केंद्र सरकारने सर्वांकरता घरे 2022 ही योजना घोषित केली आणि त्यानंतर केंद्राने आपल्याला सांगितलं की तुमची सगळी धोरणं ही या धोरणाशी संलग्न करा आणि त्यांचं धोरण हे मागच्या महिन्यात आलं आणि त्याच्यामुळे त्या धोरणाशी संलग्न आपलं धोरण करायचं आहे आणि म्हणून आम्हाला वेळ लागला. आता ते फायनल टप्प्यात आहे, आम्ही ते घोषित करू. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात जास्त गृहनिर्माण धोरण घोषित करा याचा आग्रह कोणाचा आहे? बिल्डरांचाच आहे. त्यामुळे गृहनिर्माण धोरण घोषित न झाल्यामुळे त्यांचा फायदा आहे की नुकसान आहे? मला असं वाटतं की कधीतरी
सरकारच्या हेतूवर शंका घेणं बंद केलं पाहिजे. हे पारदर्शी सरकार आहे. हे सरकार बिल्डरांकरता नाही, जनतेकरता चालणार आहे. 2022 सालापर्यंत सगळ्यांना घरं द्यायचं आहे आणि त्याकरताच आमचं धोरण तयार होत आहे. दुसरी गोष्ट सांगतो, बीडीडी चाळ 20 वर्षापासून बीडीडी चाळ केवळ आपण ऐकतोय, पण त्याचा पुनर्विकास झाला नाही. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, या सरकारच्या काळात बीडीडी चाळीचा विकास 100% होईल. शिवस्मारकाचं नाव घेऊन म्हणजे चलो चले मोदीजी के साथ छत्रपती का आशीर्वाद असं म्हणत तुम्ही सत्तेवर आलात आणि सगळ्यात महत्त्वाचा की जो भावनेशी संबंधित प्रश्न आहे शिवस्मारकाचा, त्याच्यामध्ये आपण पर्यावरणीय अडथळे दूर केले असं केंद्राकडनं म्हणतो. ते नेमके कुठले केले हे आज सगळ्यात महाराष्ट्राच्या जनतेला कळलं नाही आहे. इंदू मिलच्या स्मारकाबद्दल आपण आधी करणार होतो 14 एप्रिलला, तेव्हा तुम्ही आणि मोदी साहेब दोघेही परदेशात होतात, ती टीका सुरू झाली आणि आत्तासुद्धा 4 ऑक्टोबरचा 11 ऑक्टोबरला झालं, अजून तर व्हायचं आहे. तर ते असेल, कोस्टल रोड असेल, ह्या सगळ्या कागदावरच्या योजना आहेत का खरंच प्रत्यक्षात काही येणार? पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात अशा प्रकारचं स्मारक हे समुद्रामध्ये अलाउडच नव्हतं आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार गेली 4-5 वर्ष केंद्र सरकारशी बोलत होतं. पण केंद्र सरकारने आज करू उद्या करू असं करत, म्हणजे त्यात तर आपलं जे MCZMA आहे त्याचा ठराव देखील महाराष्ट्राच्या सरकारने पाठवला नव्हता. त्यामुळे केंद्राचा काही प्रश्नच नव्हता. प्रस्ताव केला आणि त्या प्रस्तावामध्ये केंद्राने टाकलेल्या अटीची मान्यता करून तातडीनं केंद्राला पाठवलं. केंद्राने तातडीनं त्या संदर्भातली जी अधिसूचना बदलायची होती ती अधिसूचना काढली आणि आता पॅरलली आमचं टेंडर देखील PMCचं निघालेलं आहे, जे या 15 दिवसामध्ये फायनल होईल. त्यामुळे आम्ही खूप पुढे त्याच्यामध्ये गेलेलो आहोत आणि निश्चितपणे जगाला आकर्षित करू शकेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रामध्ये आम्ही उभारणारच आणि त्या दिशेनं आमची वाटचाल चालली आहे. इंदू मिलच्या संदर्भात मागच्या सरकारनं केवळ लोकसभेत कायदा करावा लागेल, आम्ही लोकसभेत कायदा करतोय, 5-7-10 वर्ष घालवले. मी ज्यावेळेस माननीय मोदीजींकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की इंदू मिलची जागा ही स्मारकाकरता आपण आम्हाला द्या, मागच्या सरकारनं खूप प्रयत्न केला, आम्ही पैसे देऊ केले, TDR देऊ केला, पण ते केंद्र कायदाच तयार करत नाही. मोदीजी म्हणाले कायदा कशाला पाहिजे. त्यांनी जे भारताचे अटर्नी जनरल आहेत मुकुल रोहतगी साहेब, त्यांचं ओपिनियन घ्यायला सांगितलं. एका दिवसात ओपिनियन आलं. मुकुल रोहतगी साहेबांनी सांगितलं की अस्तित्वात असलेल्या कायद्यात ही तरतूद आहे की ते देता येईल, कारण कम्पेन्सेशन देतोय आपण त्याचं, भले TDR फॉर्मॅटमध्ये देत असलो, त्यामुळे नवीन कायदा करायची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे एका दिवसात मोदीजींनी त्याचा MOU आमच्यासोबत केला, त्यानंतर त्याच्या सगळ्या बैठका झाल्या आणि आता त्याचं आम्ही भूमिपूजन करतोय. 14 एप्रिल ही तुम्ही ठरवलेली तारीख होती, आम्ही ठरवलीच नाही, आमच्या आधीच माध्यमांनी घोषित करून टाकली. 14 एप्रिलची तारीख आमची ठरली नव्हती, कारण काही नेत्यांनी स्टेटमेंट्स दिली नाही, ते आहेत, ती स्वयंभू कोणी स्टेटमेंट दिली असतील तर आम्हाला माहिती नाही. आपल्या सरकार मी आणि दुसरं मी सांगतो, 4 तारखेचे स्टेटमेंट मी दिलेलं नव्हतं, कारण मला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं, आपल्यापैकी अनेक लोक होते, मी सांगितलं की 4 किंवा 11 एक तारीख ठरते आहे, ती ठरल्याशिवाय मी तारीख सांगणार नाही. आणि 11 तारीख आली. आता 11 तारखेला त्याचं भूमिपूजन आम्ही करतो आहोत. कोस्टल रोड बद्दल काय? कोस्टल रोडच्या संदर्भात, त्याही संदर्भात मागच्या सरकारने काहीच केलं नव्हतं. आता आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तातडीनं केंद्र सरकारशी बोललो. केंद्र सरकारने कोस्टल रोड आपल्या जे CRZ नोटिफिकेशन आहे त्या CRZ नोटिफिकेशनमध्ये ज्या प्रकारे आपण वर्ली बांद्रा सीलिंग केली, ती सीलिंग करायला परमिशन आहे पण कोस्टल रोडला परमिशन नाही आणि म्हणून ते नोटिफिकेशन चेंज करावं लागणार होतं. आम्ही त्या संदर्भात केंद्र सरकारची चर्चा केली आणि आमच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. नोटिफिकेशन चेंज करण्याकरता ड्राफ्ट नोटिफिकेशन इश्यू झालं, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आले आहेत, त्याची तारीख आता लवकरच या 7-8 दिवसात संपेल. तोही प्रकल्प मार्गी लागलाच. 11 ऑक्टोबरला इंदू मिलच्या ठिकाणी आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होईल. ही जी तारीख आहे ही तारीख बरोबर बिहार निवडणुकीच्या आदल्या दिवशी येते. हा योगायोग म्हणायचा का राजकीय डावपेचाचा भाग आहे? बिहारचं इलेक्शन कधी आहे हे काही पाहून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकाचं भूमिपूजन ठरवलं नाही. आम्ही इंदू मिलच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या संदर्भात बिहारचं इलेक्शन घोषित व्हायच्या आधीच सांगितलं होतं की आम्ही
साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये हे भूमिपूजन करणार आहोत आणि आम्ही तारखा मागितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता तो योगायोग असू शकतो की त्याच वेळी त्या निवडणुका आल्या, पण मला असं वाटत नाही की याचा निवडणुकांशी संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत आमचे विचार इतके संकुचित नाहीत. हे स्मारक हे जगाला प्रेरणा देणार आहे समतेचं आणि समरसतेचं. आणि त्यामुळे ज्या व्यक्तींनी आपल्याला संविधान दिलं, खरं म्हणजे दुर्दैव असं आहे 125 कोटी भारतीयांना ज्यांनी मान सन्मान आणि संविधान दिलं, त्या बाबासाहेबांच्या स्मारकाकरता 15 वर्ष जुनं सरकार 1 इंच जागा देऊ शकत नाही. आणि आता तेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही आल्यानंतर 6 महिन्याच्या आत स्मारकाची जागा मिळवली, खरं त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का हो? चला आपण त्यांच्या काळातला एक जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर येऊया, तो म्हणजे टोल. किंबहुना आपण विरोधी पक्षात असताना अनेकदा आमच्या चॅनलवर येऊन टोलच्या झोल याच्यावर जळजळीत प्रकाश टाकला होता. जर टोलची किंमत वसूल झाली असेल तर टोल घ्यायचा काही अधिकार नाही आणि तो टोल बंद झाला पाहिजे अशी तुमची भूमिका होती. आता महाराष्ट्रातला विशेषतः मुंबई एंट्री पॉईंटचा आणि एक्सप्रेसवेचा टोल कधी बंद होणार? पहिली गोष्ट अशी की टोलच्या झोलपैकी मोठा झोल आम्ही बंद केला. कारण टोलचा झोल काय होता? हा झोल असा होता की आपल्याकडे 30% कॅश फ्लो हा छोट्या वाहनातनं आपण दाखवायचो, 70% कॅश फ्लो हा मोठ्या वाहनातनं आपण दाखवायचो. आणि ॲक्च्युअल जर वाहनांची संख्या बघितली तर 70% मोठी वाहनं होती आणि 70% छोटी वाहनं होती आणि 30% मोठी वाहनं होती. आणि त्यामुळे छोट्या वाहनांवरचा जो टोल आहे तो कॅश फ्लो पूर्णपणे मॅनेज कॅश फ्लो असल्यामुळे हजारो कोटी रुपये टोलवाल्यांना त्यातनं मिळत होते. हे लक्षात घेऊनच आम्ही सांगितलं जनतेचा जो पैसा आहे तो टोलवाल्यांना का द्यायचा? तो द्यायचा असेल तर सरकारला मिळाला पाहिजे, नाही तर जनतेचा पैसा जनतेला मिळाला पाहिजे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये छोट्या वाहनांवरचा टोल बंद केला. त्यामुळे एक झोल हा आम्ही संपवला. आता आपण ज्याचा उल्लेख केला त्याच्यातला झोल मोठा आहे आणि तो झोल मोठा असा आहे की हे इतके हुशार आहेत की यांनी ज्यावेळी करार केले त्यावेळी करार करताना त्याच्यामध्ये कुठल्याही करारात बायबॅक असतो. या दोन्ही करारामध्ये त्यांनी बायबॅकच ठेवलेला नाही. आणि तो बायबॅक ठेवलेला नसल्यामुळे आज आमच्यासमोर प्रश्न असा आहे की आम्हाला हे नजरेनं दिसतंय की एवढा मोठा टोल वसूल होतोय पण तो आपल्याकडे येत नाही आहे. त्याचा फायदा म्हणजे त्यांनी इन्स्टिट्यूशनलाइज करून तो घेतलेला आहे, बेकायदेशीर घेत नाही आहेत. कायद्यामध्ये बसवून महाराष्ट्र सरकारची एक प्रकारे किंवा सरकारने त्यांच्याशी हातमिळवणी करून दोघांनी मिळून फसवणूक केली आणि हा सगळा पैसा त्यांच्या तिजोरीत चाललाय. फार काळ जाऊ देणार नाही, त्याचाही अभ्यास झालेला आहे आणि त्याही संदर्भात उचित कारवाई चाललेली आहे. उचित कारवाई पर्यंत डेडलाईन काय? याला डेडलाईन देता येणार नाही कारण ही कायदेशीर लढाई आहे. उचित कारवाई तुम्ही जी म्हणता त्याच्यामध्ये जसं आपण टोलचे बायबॅक असतील किंवा त्याच्या पोटी लोकांची लुबाडणूक थांबवताना आपण एकीकडे एलबीटी माफ करतोय, टोल माफी देतोय आणि या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात आणताना तिजोरीवर जो बोजा पडणार आहे तशी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आत्ता खरंच आहे का? आपल्याच एका मंत्र्यांनी सांगितलं होतं की काय तिजोरीत उंदीर फिरतायत पूर्वी, असा आरोप तुम्ही करत होतात. असं आहे की तिजोरीची समजा टोलचा आपण विचार केला तर आपण बघितलं तर टेपरिंग पद्धतीनं ते कमी कमी होत जाणार आहे तिजोरीवरचा भार. पण त्याच वेळी जर ते ठेवलं, आज आम्ही 400 कोटी रुपये तिजोरीतनं देतो पण ते लोकांच्या खिशातनं 2000 कोटी रुपये काढतायत. त्यामुळे जे 2000 कोटी रुपये अदरवाईज सरकारला मिळाले पाहिजे ते सरकारच्या ऐवजी जर ठेकेदाराला मिळत असतील तर त्याच्याऐवजी त्याचे 2000 कोटीचे हक्क काढून 400 कोटी जे ऍक्च्युअल त्याचा कॅश फ्लो आहे तो त्याला दिल्यामुळे लोकांच्या खिशातले पैसे आम्ही वाचवतो. आता हे 400 कोटी कुठनं काढायचे ते आमचं ठरलं आहे, ते आम्ही योग्य प्रकारे काढू. आणि एलबीटीच्या संदर्भातही आपल्याला सांगतो की एलबीटीचं वय किती आहे? एलबीटीचं वय हे मार्च 2016 पर्यंत आहे. 2016 पासून कुठलाही लोकल टॅक्स आपल्याला घेता येणार नाहीये. त्यामुळे इंट्रीम व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. मेट्रोचे उद्घाटन आता होणार आहे परवा, तर
एकीकडे 2 आणि 7 नंबरच्या मार्गापर्यंत आपण जातोय, तर या सगळ्याची काही फायनान्शियल प्रोव्हिजन आहे आपल्याकडे आत्ताच इतक्या सगळ्या प्रोजेक्टची? पूर्ण फायनान्शियल प्रोव्हिजन आपल्याकडे आहे. मेट्रो जे आहे ते MMRDA आपल्या फंडिंगमधनं करत आहे आणि कर्ज घेत आहे. आज आपल्याला सांगतो की जगातली परिस्थिती अशी आहे की जगातल्या सगळ्या प्रगत देशांना इन्व्हेस्ट करायचं आहे. आज त्यांच्याजवळ पैसा इन्व्हेस्ट करायला जागा नाही आहे, बँकेमध्ये पैशाला व्याज नाही आहे, 2% लोन देण्याकरता ते तयार आहेत. त्यांना फक्त क्लीन प्रोजेक्ट्स पाहिजे. जेवढे क्लीन प्रोजेक्ट आपण तयार करू तेवढी इन्फ्रास्ट्रक्चरची इन्व्हेस्टमेंट येईल आणि इन्फ्रास्ट्रक्चरची इन्व्हेस्टमेंट आली तरच प्रगतीकडे आपण जाऊ शकू. जिथे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स असतात तिथे कधीच प्रगती होत नाही आणि त्यामुळे जे घोषित करतोय ते सगळं पूर्ण करून दाखवू. सीएम साहेब, राज्यात प्रामुख्याने ज्या मुंबई लगतच्या शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न फार गंभीर. आता नवी मुंबईमध्ये दिघा इथे कारवाई सुरूच आहे, ठाणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, नवी मुंबई आहे, या सगळ्या भागामध्ये अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आणि अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने उभ्या राहिल्या. परंतु कारवाई झाल्यानंतर सामान्य माणसाला फटका बसतो, कारण त्याने सदनिकेचे पैसे दिलेले असतात आणि तो रस्त्यावर येतो आणि अधिकारी आणि बिल्डर हे पूर्णपणे याच्यातून मोकळे सुटतात. तर असं काही कठोर कायदा आणण्याची गरज वाटत नाही का की याच्यात जे दोषी आहेत त्यांना खरं शिक्षा झाली पाहिजे आणि सामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे? या संदर्भात आम्ही आता तपासणी सुरू केली आहे आणि जो आपला एक कायदा आहे गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा, हा कायदा अशा प्रकारच्या बिल्डरांवर आपल्याला लावता येईल का याची तपासणी आम्ही करतो आहोत. कारण ही गोष्ट खरी आहे की हे बांधून मोकळे होतात आणि त्यानंतर थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाल्यामध्ये आणि मध्यमवर्गीय माणूस तिथे राहत असल्यामुळे आपल्यासमोर त्याला रेग्युलराइज करणे किंवा काही ना काही सवलत देणे याशिवाय कुठला उपायच उरत नाही. आणि म्हणून हे होऊ नये याच्याकरता आम्ही 2 गोष्टी करतोय. एक तर आता आम्ही सॅटेलाइट सर्व्हिलन्सनी आपल्याला रिअल टाईम इमेज अनधिकृत बांधकामाची कशी मिळू शकेल याचं एक ॲप्लिकेशन डेव्हलप करतोय MRSCC सोबत. ते जर नीट डेव्हलप झालं तर त्यातनं रिअल टाईम आपल्याला अशा प्रकारची माहिती मिळेल आणि ती माहिती मिळाल्यानंतर ऑब्जेक्टिव्हली आपल्याजवळ असेसमेंट असेल की या व्यक्तीला माहिती मिळाली होती, यांनी कारवाई केली नाही, त्यामुळे याच्यावर कारवाई करता येईल. हा एकीकडे प्रयत्न आमचा चालला आहे आणि दुसरीकडे कायद्यांमध्ये बदल करून अशा लोकांवर कसा चाप बसवता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. पण राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट की जे 31 ऑक्टोबरला तुमची पहिली कॅबिनेट झाली आणि पहिला तुम्ही निर्णय घेतलात की जो मध्य प्रदेशमधला अतिशय मोठा कायदा आहे नावाजलेला UN लेवलला, आणि आज तुम्ही लोकशाही दिनामध्ये स्वतः जेव्हा पाहता 2च दिवसाखाली, त्यावेळेला एखादी गोष्ट अतिशय सहजपणे निर्णय घ्यायचा आहे आणि त्या बेनिफिशरीला लाभ द्यायचा आहे, तो आपले अधिकारी किंवा कर्मचारी देत नाहीत म्हणून त्यांना बोलवून तुम्हाला कान उघाडणी करावी लागते. तर कॉम्प्युटर कितीही आले तरी राईट टू सर्व्हिसेस लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचून डिलिव्हरी मेकॅनिझम कार्यक्षम खरंच होईल असं वाटतं का तुम्हाला? 100% होणार. आपण बघा, माहितीचा अधिकार आला त्यापूर्वी सिस्टीम्स ओपेक होत्या. आज अधिकारी घाबरतात. एखादं तुम्ही चुकीचं काम करा म्हटलं तर ते सांगतात की माहितीच्या अधिकारात कोणीतरी मागून घेईल. तसंच हा सेवेचा अधिकार आहे. अधिकाऱ्यांना एकदा हा एस्टॅब्लिश व्हायला लागला की लक्षात येईल, 2-4 झटके द्यावेच लागतात. कारण शेवटी चांगले अधिकारी आहेत तसे वाईटही अधिकारी आहेत. त्यातल्या काही लोकांना काम करायची सवयच नाही आहे. त्यामुळे त्यांना ज्यावेळेस झटके पडतील, फाईन होईल, सस्पेन्शन होईल, एखाद्याला सेवेतनं बाहेर जावं लागेल, त्या दिवशी सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल की आता सुटका नाही. राईट टू सर्व्हिस ॲक्ट आलेला आहे, तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला द्यावंच लागेल. जनजागृती हा याच्यावरचा उपाय आहे आणि ती आम्ही सुरू केली. नाही, पण सीएम साहेब, नियमानुसार जी कामं होऊ शकतात खालच्या स्तरावर ती कामं खालती होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतं वारंवार मंत्र्यांकडे गर्दी होते, तुमच्याकडे कितीतरी लोक येतात. मग असे प्रकरण असतात की खालचा एक अधिकारी तालुका लेवलचा तो ते काम करू शकत असतो, परंतु ते करत नाही आणि 17 वेळा त्या माणसाला इकडे तिकडे फिरून नाईलाजाने मंत्र्याला द्यावं लागतं. अशा अधिकाऱ्यांना जबर शिक्षा होण्याची गरज वाटत नाही आपल्याला? तेवढ्याकरता असा कायदा आणलाय. नाही, पण ह्या सेवा 46 सेवांव्यतिरिक्त जे आहे, 46 सेवांपुरते मर्यादित नाही आहे. 243 सेवा नोटिफाय केल्या आहेत, त्यातल्या 46 ऑनलाईन आणल्या आहेत, बाकी ऑफलाईन सेवा आहेतच. आणि एकूण एक खालची सेवा म्हणजे सगळ्या महानगरपालिका, सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस सगळं याच्यावर येत आहे. सगळ्यांच्या सर्व्हिसेस आपण त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. त्याचं मेन कारणच हे आहे की आज
जनतेचा जो सरकारच्या प्रति राग असतो तो याकरताच असतो की त्याची छोटी छोटी कामं होत नाही, आणि छोटी कामं झाली नाही तर त्याला लिगल रिकोर्स काहीच नाही, त्याला चक्रा मारणे किंवा वरिष्ठाला तक्रार करणे. आज या कायद्याने लिगल रिकोर्स त्याला दिलाय. त्यांनी एक तक्रार केली की आज ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याची नोकरी अडचणीत येणार आहे, त्याच्यावर फाईन होणार आहे, त्याचं प्रमोशन अडचणीत येणार आहे, आणि त्यामुळे त्याला काम करावंच लागणार आहे. आपण करा महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलूया. विशेषतः हा प्रश्न आत्ता या क्षणाला अत्यंत महत्त्वाचा अशा करताय की तुम्ही ज्या गावातनं निवडून आलात त्या नागपूरमध्येच आज अवस्था अशी आहे. आजचीच तुम्हाला उदाहरण देतो. एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली, एक तुरुंगातनं पळून गेला. याच्यापूर्वी मोक्कासारखा कायदा असलेले 5-5 जण पळून जात होते. महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था जर मुख्यमंत्र्याच्या गावातच ढासळलेली असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रात सुधारली असं कसं म्हणावं? पहिली गोष्ट अशी की मुख्यमंत्र्याचं घाव झाल्यामुळे ते रडारवर आलं. आता आपल्याला मजा सांगतो की माध्यमं काय करतात. आत्ता परवा नागपूरमध्ये सगळ्या माध्यमांनी दाखवलं की एका मुलीला बांधून तिची जाळून हत्या केली, आणि हत्या करणाऱ्यांनी उडी मारून स्वतः आत्महत्या केली. आणि म्हणून मी देखील माहिती घेतली, आणि अक्षरशः चॅनल्सवर चाललं मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये मुली असुरक्षित आणि मुलींना जाळून मारण्यात आलं. सगळी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आपलं बयान दिलं. त्या बयानात तिने सांगितलं की पेट्रोल पंपावर गेली, टॅक्सीवाल्याला सांगितलं की माझी स्कूटी बंद पडली आहे म्हणून मला कॅनमध्ये पेट्रोल पाहिजे आहे. त्याच्याकडनं ते पेट्रोल कॅनमध्ये घेतलं, आणि ते घेऊन मी फुटाळा तलावावर एका हॉटेलच्या वर जो बंद पडलेला आहे तिथे जाऊन स्वतःला जाळून घेतलं. हे तिचं बयान. दुसरीकडे एका व्यक्तीने तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. त्याचं कारण असं की त्याला 2 आया होत्या, त्या 2 आयांचं भांडण चाललं होतं. त्या भांडणामध्ये दारू पिऊन यांनी मारहाण केली, वडिलांना मारहाण केली, बायकोला मारहाण केली, आणि सांगितलं मी आता आत्महत्या करतो, आणि त्यांनी जाऊन आत्महत्या केली. आता या 2 वेगळ्या घटना, पण या 2 घटनांना एकत्रित करून रकानेच्या रकाने लिहून टाकले. ऐकून घ्या उदयजी, आता कधी कधी माध्यमांवर आलं तर ऐकून घेतलं पाहिजे. चॅनल्सनी 2 दिवस चालवलं की मुलीचे हात बांधून तिला जाळलं आणि त्याच्यानंतर आत्महत्या केली. कधीतरी मला असं वाटतं, आणि मग काय चाललंय मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये मुलीला बांधून तिची हत्या केली जाते. काही तर संयम ठेवला पाहिजे. जे तुरुंगातून पळून गेले त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? परत पकडून आणलं ना. यापूर्वी देखील तुरुंगातनं पळून गेले होते लोक, आणि हे पळून गेल्याचं कारण काय आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर मी ते लक्षात आणून दिलं की 2014 साली 50 पत्र स्वाती साठे ज्या तुरुंग हे आहेत त्यांनी लिहिली होती की नागपूरच्या तुरुंगामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे की व्हल्नरेबिलिटी आहे, इथे मोबाईल चाललेले आहेत, आणि इथनं तुरुंगातनं कैदी पळून जाऊ शकतात. दुर्दैवाने त्यांच्यापेक्षा वरिष्ठ जे अधिकारी होते त्यांनी ते दाबून ठेवले, त्याच्यावर कारवाई केली नाही. हे सगळं आलंय, आणि त्यामुळे ही लिगसी आहे. या सगळ्यावर तुम्ही कोणाचाही मुलाजा न ठेवता कारवाई करणार? 100% करणार. दोषी अधिकाऱ्यांना पकडणार 100%. दुसरी गोष्ट पकडणार. मला एक गोष्ट अजून यात पूर्ण करायची आहे म्हणून मी सांगतो. आता कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट आली म्हणून सांगतो काय केलं आम्ही. 2-3 उदाहरणं सांगतो. पहिली गोष्ट अशी, आज महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट हा 42% आहे. 8% खाली आला होता महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट. 100 आरोपी पकडले जायचे, त्यातले 8 आरोपींना शिक्षा व्हायची. कायद्याची भीती राहील कशी? आम्ही 17 GR काढले आणि वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. दर महिन्यात तो वाढत 42% आम्ही रेट ऑफ कन्व्हिक्शन आणलेला आहे. एवढंच नाही, महाराष्ट्र आज देशातलं पहिलं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सगळी पोलीस ठाणी आम्ही ऑनलाईन आणली. CCTNSचा प्रोजेक्ट केंद्र सरकारने 3 वर्षापूर्वी घोषित केला. महाराष्ट्रात अतिशय धीमं काम चाललं होतं. मी हातामध्ये घेतल्यानंतर पाठपुरावा केला, पहिलं पोलीस स्टेशन आणलं, आणि त्यानंतर रोज 5, 7, 10 पोलीस स्टेशन रोज ऑनलाईन केले. आणि आज मला आनंद वाटतो की 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळी पोलीस स्टेशन ही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जी ऑनलाईन आहेत, जी पूर्णपणे जोडलेली आहेत. आता त्याला आम्ही क्रिमिनल नेटवर्कशी जोडतो आहोत
की ज्या माध्यमातून आम्हाला कुठलाही क्रिमिनल कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये असला तरी त्याची रिअल टाईम माहिती मिळू शकेल. एवढंच नाही, पुण्याच्या CCTVच्या संदर्भात किती भिजत गोंगडं होतं. माझ्यासमोर प्रश्न आला, मी म्हटलं हे जर 3 वर्षात 2 वर्षात काम करू शकत नाही, रद्द करून टाका. पण आमचे पालकमंत्री आणि ACS होम मला म्हणाले की यांना एक चान्स देऊ. त्यांना बोलवलं, बसलो, त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, आम्ही त्यांना मदत केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, 6 महिन्यामध्ये पूर्ण पुणे शहर CCTVच्या सर्व्हिलन्समध्ये आम्ही आणलं आणि आज देशातलं पहिलं शहर आहे. एकही शहर नाही, दिल्ली पण पूर्णपणे CCTV सर्व्हिलन्स खाली नाही, पहिलं शहर CCTV सर्व्हिलन्स खाली पुणे आम्ही आणलं. आणि तुम्हाला हे सांगतो की मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर 6 वर्ष मागचं सरकार मुंबईला CCTV देऊ शकलं नाही. सरकार आल्यानंतर 3 महिन्यात CCTVचा वर्क ऑर्डर आम्ही दिला. आज साऊथ मुंबई पुढच्या महिन्यामध्ये आम्ही लाईव्ह करतोय आणि पुढच्या वर्षी त्याच महिन्यात संपूर्ण मुंबई हे CCTVच्या सर्व्हिलन्स खाली आणतोय आणि जगातलं सगळ्यात मोठं CCTV सर्व्हिलन्स नेटवर्क हे मुंबईमध्ये आम्ही करतोय. त्यामुळे आपण जर लक्षात घेतलं तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम चाललंय. आता जी लिगसी आम्हाला मिळाली आहे या महाराष्ट्रामध्ये ती एका वर्षात काही दूर होऊ शकत नाही. एक आणखीन एक लिगसी आहे, त्याबद्दल आपण बोलूया. आणि ती लिगसी आहे तुम्हाला जी आर्थिक परिस्थिती मिळाली त्याची. एकीकडे 8,000 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प, दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती, टोल माफी की जी एक आकर्षक घोषणा होती आणि अशा स्वरूप LBT जात आहे. अशा सगळ्या ह्याच्यानंतर आता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही अत्यंत नाजूक आहे, किंबहुना दोलायमान अवस्थेत आहे असं आपण म्हणाल का ती आशादायक अशा वळणावर आहे? बघा, ही गोष्ट खरी आहे की एकदम रिकामी तिजोरी आणि कर्जाचा डोंगर आम्हाला मिळाला. आणि या परिस्थितीत आम्ही राज्य सरकार हातात घेतल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. 24,000 गावांमध्ये 7,000 कोटी रुपये आम्ही तिथे दिले. यावर्षी पुन्हा आम्ही पैसा त्याच्यावर खर्च केला आणि त्यामुळे निश्चितपणे राज्याच्या रेव्हेन्यूजवर प्रेशर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एक 2-3 वर्षाचा आम्ही नीट प्रोग्राम हातामध्ये घेतला आहे. कशा प्रकारे आपल्याला अतिरिक्त साधन संपत्ती जमा करता येईल याचा विचार आम्ही केलेला आहे. ट्रान्सपरन्सी आणलेली आहे, नवीन प्रोक्युरमेंट पॉलिसी आम्ही तयार करतो आहोत आणि त्यामुळे एकीकडे पैसा वाचवायचा आणि दुसरीकडे पैसा मिळवायचा. एकच उदाहरण आपल्याला देतो. यावर्षी आमची जी महावितरण कंपनी आहे, या महावितरण कंपनीने त्यांच्या ॲन्युअल रेव्हेन्यू रिक्वायरमेंटमध्ये 6,000 कोटीची कमतरता आणली. कोल रॅशनलायझेशन आणि कोल प्रोक्युरमेंट यातनं हजारो कोटी रुपये वाचवले. विजेचे उत्पादन वाढवून एफिशियंट वापर करून त्यातनं पैसा वापरला आणि पहिल्यांदा राज्यामध्ये 11 वर्षानंतर म्हणजे MERC तयार झाल्यानंतर 11 वर्षानंतर पहिली टेरिफ ऑर्डर अशी आहे की ज्याच्यामध्ये ॲव्हरेज प्राइजेस कमी झाले, टॅरिफ कमी झाला. 11 टेरिफ ऑर्डर यापूर्वीच्या हे किंमत वाढवणाऱ्या होत्या. विरोधामध्ये जेव्हा शिवसेना आधी होती आणि मग सत्तेमध्ये आली तर वेळोवेळी शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा खास करून मंत्र्यांनी अनेकदा टीका केली आहे, नाराजी व्यक्त केली आहे आणि तुम्ही त्यांना काम करून देत नाही अशी परिस्थिती दिसल्यासारखं चित्र आहे. म्हणजे उद्योग खाते असेल किंवा अजून कुठली खाती असतील. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? शिवसेनेला पार तुम्ही कॉर्नर केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही? बिलकुलच नाही, उलट आमचा समन्वय अतिशय चांगला आहे. आमचे सगळे निर्णय आमच्या कॅबिनेटमध्ये एकमताने आम्ही करतो. आणि ज्या उद्योग खात्याचा आपण उल्लेख केला ते उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री म्हणून मी, आमचं कॉम्बिनेशन इतकं चांगलं आहे की आपल्याला माहिती असेल आता दिल्लीमध्ये एका अतिशय प्रथितयश अशा पेपरनी एक सर्वंकष अशा प्रकारचं देशातला त्या ठिकाणी इंडस्ट्रीच्या संदर्भातला अहवाल प्रकाशित केला आणि त्याचे पुरस्कार दिले. त्यातले 5 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. सुभाष देसाईंनी महाराष्ट्राच्या वतीनं ते स्वीकारले आणि आज इतकं चांगलं कॉर्डिनेशन आमचं आहे, काहीच अडचण नाही आहे. आता शेवटी तुम्हाला आमचं चांगलं कॉर्डिनेशन ही बातमी नाही होत, आमच्यात विसंवाद ही बातमी होते, त्यांनी आम्हाला काही म्हटलंही बातमी होते. त्यामुळे एखाद दुसरा कोणी एखादं वाक्य म्हटलं, मला एक सांगा की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये एखादं त्यांचं मत मला नाही पटणार किंवा माझं मत त्यांना नाही पटणार, ते म्हटलं म्हणजे आता आम्ही युती तोडून भांडणारच निघालो असा त्याचा अर्थ काढणं हे अतिशय बाळबोध आहे.
नाही सीएम साहेब, पण ही टीका जी होते ती टीका शिवसेनेकडूनच होते. म्हणजे तुम्ही सांगताय की समन्वयाने मंत्रिमंडळात निर्णय होत आहेत. आता करवाढी संदर्भातला जो निर्णय झाला, लगेच दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून त्याच्यावर टीका झाली. म्हणजे मंत्रिमंडळात एकत्र निर्णय होत असताना मग बाहेर ही टीका का होते शिवसेनेकडून? मग असं आहे की सामना एक वृत्तपत्र आहे आणि वृत्तपत्रांनी छापलेल्या कुठल्याही बाबींवर मुखपत्र पण आहे शिवसेनेचं. ते असेल, वृत्तपत्रांनी छापलेल्या कुठल्याही बाबीवर प्रतिक्रिया द्यायची नाही हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे आता काय आहे की सामनाने काही छापलं की तुम्ही जेवढी सामनाला लोकांना वाचून प्रसिद्धी मिळत नाही तेवढी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळते आणि त्याचे जेवढे अर्थ काढता येतील तेवढे तुम्ही काढता. पण ते ठीक आहे, ते तुमचं काम आहे, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करता. नाही, पण शिवसेना किंवा सामनाच्या मुखपत्राची नाराजी जरी तुम्ही म्हटलात की रिॲक्ट नाही करणार, तरी देखील चारही घटक पक्ष जे आहेत, छोटे पक्ष जे आहेत की ज्यांनी तुम्हाला ज्या वेळेला सत्तेवर येण्यासाठी मदत केली, एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा राजू शेट्टी असतील, विनायक मेटे असतील, त्याच्यानंतर जानकर असतील, या सगळ्या महायुतीचे घटक आहेत आणि ते किती काळ वंचित राहणार? कारण ते मधून अधून गेल्या वर्षभरात किमान 8-10 वेळेला नाराजीचे सूर त्यांनी उमटवून पाहिलेत, निर्वाणीचे इशारे देऊन पाहिलेत. तर त्यांना तुम्ही आता इग्नोर करताय, तर गरज सरो वैद्य मरो अशी तुमची त्यांच्याबद्दलची धोरणं आहेत. ते पूर्णपणे आमच्या सोबत आहेत, सोबतच राहतील, आमच्या सत्तेमध्ये देखील ते राहतील. त्यांच्या ज्या काही आशा आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू आणि आम्ही एकत्रितपणेच याच्या पुढची देखील वाटचाल करू. महामंडळ संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जानकरांनी 40 उमेदवार उभे केलेत. नाही, ते संघर्षाची भूमिका म्हणता येत नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकच पक्षाची भूमिका आजची नाही आहे. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो, प्रत्येकाची भूमिका ही लोकल युनिटची असते. जे लोकल युनिटला पटतं ते त्या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे त्याच्या आधारावर म्हणजे त्यांनी तिथे 40 उभे केले म्हणजे इथे आमची युती तुटली. आपल्या माहितीकरता श्री महादेवराव जानकर हे अधिकृत भाजपचे उमेदवार म्हणून विधान परिषदेत निवडून गेलेले आहेत. त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे, त्यांची संघटना आहे. त्या संघटनेला मला असं विश्वास आहे की ते आम्हाला साथ देतील. पण ठीक आहे, जर लोकल लेवलवर त्यांचे काही वेगळे मुद्दे असतील, आम्ही कधीच अडवणूक करत नाही. देवेंद्रजी, त्यांच्याकडे आता पर्याय नाही याचा सुंदर फायदा उठवला जातोय. नाही, बिलकुल नाही. का पर्याय नाही आहे? निश्चित पर्याय आहे. पण त्यांना हे माहिती आहे, आमच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना हे माहिती आहे की आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही लबाड नाही आहोत. जसे जुने लोक लबाड होते तसे आम्ही लबाड नाही होते माहिती असल्यामुळे ते आमच्यासोबत आहेत. गेल्या काही दिवसात असं गमतीशीर चित्र बघायला मिळत आहे की मुंबई महानगरपालिकेबद्दल भाजपचे काही नेते तुमच्याकडे तक्रार करतात आणि तुम्ही काहीतरी आदेश देतात आणि मग तो बदल घडून आणला होता. मग डीपी प्लॅन असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील, मग तुमच्याकडे नगर विकास खातं आहे, तुमच्याकडे एवढ्या तक्रारी आहेत, तुम्ही मग चौकशीचे आदेश थेट का देत नाहीत? अशा प्रकारे शिवसेनेला सत्ताधारी जे तिकडे आहेत त्यांना असं तुम्ही कॉर्नर का करताय? नाही, कॉर्नर करायचा विषय नाही. थेट चौकशीचं गरजच नाही आहे. एखाद्या मुद्द्यावर जर विषय आमच्यापर्यंत आला तो कोणी आणला तरी आम्ही चौकशी सांगतो. आता मला एक सांगा की परवा मुंबई महापालिकेच्या महापौरांनी एक पत्र लिहिलं आयुक्तांना रस्त्यांच्या संदर्भात की रस्त्यांमध्ये खूप मोठी गडबड आहे. आता आपण काय म्हणाल की महापालिकेच्या महापौर शिवसेनेला कॉर्नर करतायत? शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारीच आहे ही. कोणी जर एखादी तक्रार केली आणि तथ्य असेल तर चौकशी करू. आता काही लोक केवळ हाच प्रयत्न करतायत की मुंबई महापालिकेच्या संदर्भात नको त्या विषयांवर आवश्यकता नसताना नको त्या चौकशा आम्ही लावाव्या आणि त्यातनं आमचं आणि शिवसेनेचं काहीतरी फाटावं. बघा, आम्ही राजधर्माचं पालन करतो. आवश्यक असेल तर कोणाचंही ऐकणार नाही, तिथे चौकशी लावेल. पण केवळ कोणीतरी आपल्या राजकीय फायद्याकरता त्या ठिकाणी आम्हाला पत्र देत आहे म्हणून आम्ही चौकशी लावणार नाही. आणि म्हणून 1-2 इन्सिडेन्सेस झाले की ज्याच्यामध्ये आशिष शेलारांनी अतिशय पुराव्यासहित आणि त्यात कुठेही त्यांनी महापौरावर स्टँडिंग चेअरमनवर ॲलिगेशन केलेलं नाही आहे. प्रशासनामधली त्यांनी त्रुटी दाखवून दिली जी योग्य होती, त्याच्यावर आम्ही चौकशी लावली आणि त्याचं फळ देखील मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की याला राजकीय चष्म्यातनं पाहायची आवश्यकता नाही. कल्याण डोंबिवली विकास परिषदेमध्ये तुम्ही जी घोषणा केली 6,500 कोटी रुपयांचं पॅकेज, त्या प्रकरणी आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आणि तुमच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकाही पुढे ढकलाव्या अशी त्यांची मागणी आहे. काय म्हणजे हे 6,500 कोटीचं पॅकेज आणि त्याच्यावर तुम्ही बोलत नाही गेले 3 दिवस. ज्यांनी कल्याण डोंबिवली असेल किंवा महाराष्ट्र असेल, ज्यांना विकास काय समजतच नाही
अशा लोकांना पोटशूळ उठला आहे की एका वर्षामध्ये इतका विकास आणि त्या विकासाच्या दिशेने हे जाऊ कसे शकतात. आता यातला अतिशय स्पष्ट मुद्दा एवढाच आहे, 6,500 कोटी रुपयाचे हे एस्टिमेट्स स्मार्ट सिटीच्या जो काही आम्ही प्रस्ताव दिला त्याचा भाग आहेत. ही आज झालेली घोषणा नाही आहे. आम्ही प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला त्यावेळेपासून पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आचारसंहितेचा भंग कधी होतो? एखादी नवीन घोषणा केली तर, एखादं नवीन पॅकेज दिलं तर. आणि म्हणून मी त्याच्यावर रिॲक्शन याकरता देत नाही आहे. मला जर इलेक्शन कमिशनने विचारलं तर त्याचं उचित उत्तर मी त्यांना देईल. त्यामुळे यांना आता भीती वाटते आहे आणि हे उलट्या सरळ तक्रारी करतायत, त्यांनी मी घाबरून जाण्याचं कारण काय आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत युती करण्याकरता भारतीय जनता पक्ष उत्सुक आहे, उत्सुक नाही? नाही, निश्चितपणे आम्हाला युती करण्याचा आमचा प्रयत्न आहेच. त्या संदर्भात आमचं जे स्थानिय युनिट आहे तर त्या संदर्भात दोन्ही युनिट बसलेले आहेत, प्रयत्न चाललाय. बिहारच्या निवडणुका इतक्या तोंडावर आल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक राज्यांचे नेते तिकडे जाताना आम्हाला दिसत आहेत, परंतु महाराष्ट्रातले नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस तिकडे प्रचाराला जाताना दिसत नाहीत. याचे एकमेव कारण इथे असली शिवसेनेबरोबरची युती तिथे परप्रांतीयाच्या त्यांच्या भूमिकेवरनं तुम्हाला ताबदायक ठरू शकते, म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांना खड्यासारखं बिहारच्या प्रचारातनं दूर ठेवलंय. मला असं बिलकुल वाटत नाही. मग आपण का नाही गेलं? नाही, बोलवतील तेव्हा जाईल ना. वेळ अजून 1 महिना इलेक्शन चालणार आहे, नोव्हेंबरपर्यंत इलेक्शन. त्यामुळे तिथले लोक काही खुळे नाही आहेत. आता शिवसेनेने तिथे जाऊन भूमिका घेतली की आम्ही उमेदवार लढवू, त्याच्यामुळे त्यांना ते समजतं कुठल्या पक्षाची काय भूमिका आहे ही देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे बाबा इथल्या कुठल्या तरी युतीमुळे तिथे काहीतरी भयंकर परिणाम होईल मला बिलकुल वाटत नाही. आपण अनेकदा म्हणतो की जे दोषी असतील त्यांना कठोर शासन केलं जाईल किंवा आरोप झाला तर त्याची लगेच कॉग्निझन्स घेऊ, परंतु आज समीर गायकवाडला अटक झाली आहे. सनातन संस्थेचा तो आहे आणि त्याला पानसरेंच्या खुनाच्या संदर्भात म्हणजे तुमच्याच खात्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. असं असताना आजच तुमचे राज्यमंत्री म्हणतात की तो फक्त संशयित आहे असं म्हणत त्यांनी एकीकडे सनातनची भलामण केली आहे. तर तुम्हाला एकीकडे राज्याचा प्रमुख म्हणून हा प्रश्न सर्व थरातनं विचारला जातोय की सनातनवर बंदी कधी येणार किंवा सरकार मुद्दाम त्यांना पाठीशी घालणार का, आणि याचं निसंदिग्ध उत्तर तुम्ही देणार की नाही जनतेला? निसंदिग्ध उत्तर दिलेलं आहे, पण ते तुम्ही निसंदिग्धपणे लोकांपर्यंत पोहोचवायला तयार नाही. आज निसंदिग्धपणे ठासून सांगा उत्तर सांगतो. महाराष्ट्राला. आम्ही शपथ घेतली आहे आणि ती शपथ काय आहे? द्वेष या अनुराग के बिना कोणाच्याही दबावाखाली येणार नाही आणि कोणाही बद्दल सिंपती दाखवणार नाही, कोणालाही मदत करणार नाही. त्यामुळे सनातनच्या संदर्भात पुरावे असतील तर त्यांच्यावर बंदी टाकली जाईल, पुरावे नसतील तर कोणी दबाव आणताय म्हणून बंदी टाकली जाणार नाही. जुन्या सरकारने बंदीच्या संदर्भात कागद पाठवले, त्या कागदांचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे. दोन्हीकडे त्यांचं सरकार होतं. आता कोणत्या तोंडाने म्हणतात मला तर आश्चर्यच वाटतं. म्हणजे काहीतरी आपली नाही मनाची जनाची काहीतरी ठेवली पाहिजे. दोन्ही नाही आहे, जनाची नाही मनाची नाही. त्यामुळे उगीच आपलं वायफळसारखं बोलत निघायचं हे योग्य नाही आहे. आम्ही राजधर्माचं पालन करू, सनातन असो की कोणी असो. त्यांच्या विरुद्ध पुरावे असतील निश्चित बंदी लावली जाईल, पुरावे नसतील तर कोणीतरी स्वतःला पुरोगामी म्हणण्याकरता जर मागणी करत असेल आणि दबाव आणत असेल अशा दबावाला बळी पडलं जाणार नाही. आपण अनेक परदेश दौरे केलेत आणि त्या प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर आल्यानंतर महाराष्ट्रात इतक्या कोटींची गुंतवणूक होणार, अमुक प्रकल्प येणार, तमुक प्रकल्प येणार. नेमके आत्ता 1 वर्षानंतर किती प्रकल्प आले आणि या क्षणाला ही मुलाखत महाराष्ट्रासमोर प्रसारित होत असताना किती कोटी महाराष्ट्राच्या तिजोरीत आले, किती जॉब्स निर्माण झाले? आणि त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे सिंगापूरसारख्या ठिकाणी जर आज व्यवसाय सुरू करायचा असेल तर 3 दिवसात सुरू करता येतो. महाराष्ट्रात 3 दिवसात सोडा 30 दिवसात तरी सुरू करता येईल अशा प्रकारची ईज ऑफ डुईंग बिझनेस या दृष्टीने आपण काय करताय? पहिली गोष्ट, जे काही दौरे मी केले आणि त्यातनं जे MOU झाले किंवा जे काही आपल्याला आश्वासनं मिळाली त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू झाली आहे. त्यातल्या काहीची उद्घाटनच मी केली. आपल्याला माहिती असेल मी मर्सिडीज बेन्झला गेलो, GEला गेलो, याची उद्घाटनं झाली आहेत, अनेक उद्घाटनं झाली आहेत, काहींची कामं चालली आहेत. आणि आज 66,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक ही या सगळ्या करारांच्या माध्यमातून आपल्या इथे होते आहे. 1 लाखापेक्षा जास्त रोजगार हा थेट, जो इनडायरेक्ट आहे तो वेगळा, हा त्यातनं होतोय आणि रोज याची संख्या वाढतेच आहे, ती कमी होत नाही आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र पुन्हा एकदा
एक असं डेस्टिनेशन झालं आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचा ओढा आहे. ईज इन डुईंग बिझनेसच्या संदर्भात इतक्या कारवाया आम्ही केल्या. आम्ही जिथे 70-74 परमिशन लागायच्या तर 37पर्यंत खाली आणल्या आहेत, करेक्ट. ते 25वर आणतोय. आमचा प्रयत्न असा आहे की येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये या सगळ्या परवानग्या या ऑनलाईन आल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटला वेळ लागला हे लगेच लक्षात येईल. त्याचे फॉर्मॅट्स आम्ही सोपे केलेले आहेत. त्यामुळे आज तरी जिथे 2-2 वर्ष लागायची ते 2 महिन्यापर्यंत आम्ही खाली आणलं आहे. त्याच्यापेक्षा कमी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये 1-1.5 वर्षापासून विदेशी महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांचं थांबलेलं इन्व्हेस्टमेंट हे एका दिवसात आम्ही क्लिअर करून दाखवलेलं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात कामं चाललेली आहेत. मला विश्वास आहे की महाराष्ट्र हे महाउद्योग राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या या तरुणाईला या महाउद्योग राष्ट्रातनं मोठा रोजगार मिळणार आहे. पॉइंट लास्ट 2-3 प्रश्न. हे रेड कार्पेट उद्योगांसाठी टाकण्याच्या नादामध्ये आपण पर्यावरणाचे कुठले कायदे तर धाब्यावर बसवत नाही होत ना, त्याच्यातनं सोयीस्कर असा अर्थ काढून आपण एखाद्या नदीला प्रदूषित तर करत नाही होत ना, CRZचं उल्लंघन तर होत नाहीये ना. आपण जे कायदे केलेले आहेत हे सगळे सेंट्रलच्या कायद्याशी अलाइंड आहेत. सेंट्रलचा कायदा केंद्र सरकारचा CRZच्या संदर्भातला आपल्यावर पूर्ण बंधनकारक आहे. नदीच्या संदर्भातला डिस्टन्सचा कायदा हा आपल्यावर पूर्ण बंधनकारक आहे. त्याची कॅटेगरी आपण केलेली आहे आणि त्याच्या चौकशा देखील आपण वेळोवेळी करत असतो. त्यामुळे पर्यावरण पूरक विकास हेच आपलं ब्रीदवाक्य आहे. मग याचं कुठेही उल्लंघन झालं नाही आणि होणारही नाही. बिलकुल होणार. शेवटचे 2 प्रश्न. 1 वर्ष पूर्ण झालं, चला पुढच्या वर्षीचा काय संकल्प आहे? असं आहे की पहिली गोष्ट कृषी विकासाचा जो आराखडा हातामध्ये घेतला आहे त्याच्यातला पहिला टप्पा 3 वर्षात पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षीचे त्याच्यातले जे टप्पे आहेत ते अचीव करायचे आहेत. जलयुक्त शिवारच्या अंतर्गत पुढच्या वर्षी पुन्हा 5,000 गावं वा. ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या 40,000 गावांपैकी 20,000 गावं ही दुष्काळात असतात, त्यातली 11,000 गावं ही 2017 पर्यंत आणि उरलेली 9,000 गावं ही 2019 पर्यंत आपल्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त हा करायची. तुमचा संकल्प आहे. शेवटचा प्रश्न. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साधारणतः प्रगती पुस्तक समोर ठेवताना आपण किती मार्क मिळाले, 10 पैकी किती मार्क मिळाले असं विचारत असतो. परंतु तुमच्या सरकारला आपण किती मार्क द्याल हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. त्याचं उत्तर जनतेनं द्यायचं आहे, त्याचं उत्तर तुमच्या सहयोगी पक्षांनाही द्यायचं आहे आणि तुमच्या सत्तेत सहभागी नसलेल्या पक्षांनी देखील द्यायचं आहे. ते आम्ही त्यांच्याकडून घेऊच. परंतु अत्यंत प्रामाणिकपणे या 1 वर्षात आपण माध्यमाला किती मार्क द्याल? 10 पैकी किती मार्क माध्यमाला द्याल? मी माध्यमांचं मूल्यमापन करत नाही, कारण शेवटी माध्यमं त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. ही गोष्ट खरी आहे की संक्रमण अवस्थेतनं आपला संपूर्ण देश जातोय, तशीच माध्यमं देखील जात आहेत आणि या संक्रमण अवस्थेमध्ये जी मॅच्युरिटी आपल्या लोकशाहीत आहेत तेवढीच मॅच्युरिटी आपल्या माध्यमांमध्ये देखील आहे. ती अधिक येईल हा मला विश्वास आहे. पण त्याचसोबत आमच्या माध्यमांनी या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल कुठली तक्रार नाही. ओके. या 1 वर्षातला सर्वात बेस्ट मोमेंट क्षण कोणता होता? खरा विचार केला तर ज्या दिवशी शपथ घेतली तोच. वानखडे स्टेडियमवरचा. आणि सर्वात मान शर्मेनं खाली जाईल असा कुठला होता? मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रेक्षको, मागचे 1 तासभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकालाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जलयुक्त शिवार, दुष्काळ, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्राच्या गृह खात्याचा कारभार, शिवसेनेशी असलेले संबंध, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, इथली एकूणच महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, इथली उद्योग अर्थव्यवस्था आणि त्याची असणारी दिशा, याचबरोबर त्यांच्या मनातलं महाराष्ट्राचं संकल्पचित्र, अशा अनेक गोष्टींवर खुलेपणानं आमच्याशी बोलत होते. झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आज इतका प्रदीर्घ वेळ आपण आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.
24 तास रहा एक पाऊल पुढे.